मंडळी नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 एप्रिलचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आज देशमुखांच्या घरी रामनवमीची पूजा असते. गुरुजी आलेले असतात आणि ते पूजा करत असतात. घरातील सर्वजण त्यांच्यासोबत पूजेला बसलेले असतात. पूजा झाल्यावर गुरुजी सर्वांना म्हणतात, चला पूजा संपन्न झालेली आहे, आता कोणाला रामजन्माचा पाळणा गायचा असेल तर त्यांनी येऊन गावा. मानिनी काकू म्हणतात हो, आणि त्या मागे वळून म्हणतात, पार्थ, काव्या. पार्थ म्हणतो हो, त्या येतच असतील. आता इकडे काव्या तिच्या रूममध्ये विचारांमध्ये अडकलेली असते. तिला अनिशाचं बोलणं आठवत असतं. अनिशा म्हणत असते, लग्नानंतर प्रेम झालं, पण आता लग्न आधीचं ध्येय पूर्ण कर. आता इकडे आनंद निवासमधील नंदिनीची मैत्रीण तिला म्हणते, नंदिनी, तुला येतो ना पाळणा गायला, गा ना तू. त्यांचं बोलणं ऐकून मानिनी काकू म्हणतात, हो का? वसू आत्या म्हणतात, ही. मानिनी काकू त्यांच्याकडे पाहतात आणि म्हणतात, ताई अहो काय बोलताय? वसुआत्या म्हणतात, अगं असं नाही, गाऊ दे की नंदिनीला, तेवढाच तिला आनंद होईल. वसुआत्या टोमणा मारत असतात. मानिनी काकू वसुआत्यानं बोलतात, ताई कशाला असं बोलता? मानिनी काकू नंदिनीला म्हणतात, काही नाही ग नंदिनी, पाळणा बोलण्याचा अधिकार कोणालाही आहे घरात, असं काही नाही. नंदिनी म्हणते, असून द्यात ना माई. ठीक आहे, मला वाटतंय तुम्ही काव्यालाच म्हणायला सांगा पाळणा. अहो शेवटी मी म्हटलं काय तिने म्हटलं काय, सारखंच आहे. मानिनी काकू पार्थकडे पाहतात आणि म्हणतात, अरे बघत काय बसलाय, जा ना काव्याला बोलव. आता पार्थ तिथून उठतो आणि त्याच्या बेडरूमकडे जातो काव्याला बोलवण्यासाठी. पार्थ काव्याला पाहून म्हणतो, काव्या, साडीत नेहमीच खूप सुंदर दिसता. बरं चला, गुरुजी बोलवतायत, या. काव्या म्हणते, ऐका ना पार्थ, आपलं मगासचं बोलणं अर्धवट राहिलं. मला बोलायचंय हो तुमच्याशी. मला खरंच काही कळत नाहीये हो पार्थ. पार्थ म्हणतो, अहो पूजेला बसायचंय, त्यात न कळण्यासारखं काय आहे? काव्या म्हणते, अहो पूजेचे नाही म्हणते मी. काव्या दरवाजाकडे जाते आणि दरवाजा बंद करते आणि पार्थपाशी येऊन म्हणते, अहो मी पूजेबद्दल नाही बोलते, मी बाळाबद्दल बोलते. पार्थ म्हणतो, तुम्ही अजून तिथेच आहात? आत्ता तर तुम्ही पूजेला बसलंच पाहिजे. हे बघा, रामाचा पाळणा गाताना तुम्हाला स्वतःला सर्व क्लिअर होईल. या चला. असं म्हणून पार्थ काव्याचा हात पकडून तिथून जायला लागतो. काव्या म्हणते, काय करताय देशमुख? मी काय बोलते तुमच्या डोक्यामध्ये शिरत नाही का देशमुख? माझ्या डोक्यामध्ये एवढं सगळं चाललेलं असताना कसं गाणार आहे मी रामाचा पाळणा? इतकं टेन्शन आलंय ना मला, डोकं जड झालंय माझं. डोक्यावर कोणीतरी हातोडा मारतंय. पार्थ म्हणतो, तुम्ही शांत हो काव्या, एवढं अनेक पॅनिक होऊ नका. असं म्हणून तो टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलतो आणि काव्याला म्हणतो, पाणी घ्या. काव्या म्हणते, पाणी नकोय मला पार्थ. वेळ हवाय मला देशमुख, विचार करायला वेळ हवाय. पार्थ म्हणतो, तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या. आत्ता गुरुजींनी बोलवलंय, सगळे वाट बघतायत. तिथे जाऊन येऊयात, मग हवा तेवढा वेळ घ्या. आत्ता बोलवलंय ना आपल्याला, चला जाऊयात. काव्य आता पार्थसोबत जायला लागते, तर तिला लगेच चक्कर येते. ती तिथेच बेडवर बसते. पार्थ म्हणतो, काव्या काय होतंय? आता इकडे मानिनी काकू म्हणतात, पार्थ काव्याला बोलवायला गेला आणि तोही तिथेच राहिला, मी बघून येते. असं म्हणून त्या उठायला लागतात. वसुआत्या म्हणतात, तू थांब मानिनी, मी येते बघून, आलेच. असं म्हणून वसुआत्या तिथून उठतात आणि पार्थच्या खोलीकडे जातात. वसुआत्या पार्थच्या खोलीबाहेर जातात आणि दरवाजा वाजवून म्हणतात, सगळेजण थांबल्यात, येतेस ना ग? काव्याला त्रास होत असतो. पार्थ म्हणतो, हो आलोच. वसुआत्या त्यांच्या दरवाजाला कान लावतात आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करतात. पार्थ काव्याला म्हणतो, काय होतंय तुम्हाला? काव्या म्हणते, मी थकलीये देशमुख, मला आरामाची गरज आहे जरा, बाकी काही नाही. काव्या म्हणते, ऐका ना तुम्ही, तुम्ही व्हा पुढे, मी येते. पार्थ म्हणतो, नक्की? पार्थ आता काव्याला बेडवर व्यवस्थित बसवतो आणि म्हणतो, काही लागलं तर आवाज द्या मला. हो. आता पार्थ तिथून जातो. आता इकडे हॉलमध्ये वसुआत्या येतात आणि म्हणतात, काही नाही ग मानिनी, जिच्या नशिबात पाळणा गाईचा मान असतो ना, तिलाच मिळतो शेवटी. मानिनी काकू म्हणतात, म्हणजे? वसुआत्या काही बोलणार तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि नंदिनीला म्हणतो, तुम्हालाच पाळणा गावा लागेल. त्यांची तब्येत थोडी ठीक नाही. नंदिनी म्हणते, अरे काय झालं? आम्ही बघून येऊ का काव्याला? पार्थ म्हणतो, आराम करतायत त्या, बरं वाटलं की येतील त्या. आता गुरुजी म्हणतात, वसुताई म्हणाल्या तर ते बरोबर आहे. पाळणा गाण्याचा मान ज्याच्या नशिबामध्ये असतो त्यालाच तो मिळतो. वसुआत्या म्हणतात, हो की नाही गुरुजी? आणि तुम्हाला सांगते, अहो नंदिनीने सकाळपासून इतका उत्साह दाखवला होता, त्याअर्थी तिला नक्कीच पाळणा माहीत असणार. आणि तसंही पाळणा गायला नाही ना, रामनवमी पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही बाई. नंदिनी म्हणते, ठीक आहे, मी गाते पाळणा. आता नंदिनी उठते आणि पूजेसमोर येऊन बसते. जीवाही तिच्या शेजारी येऊन बसतो. आता दोघेही त्या पाळण्याची दोरी पकडतात. नंदिनी पाळणा गायला सुरुवात करते. बाळा जो जो रे,
खूप सुंदर असा पाळणा नंदिनी गात असते आणि सर्वजण तिच्या मागे म्हणत असतात, बाळा जो जो रे. इकडे काव्याच्याही कानावर नंदिनीने गायलेला पाळणा येत असतो. तिला हे ऐकून बरं वाटतं. आणि इकडे नंदिनी पाळणा गाता गाता रडत असते. आता इकडे पूजा वगैरे झाल्यानंतर पार्थ गुरुजींच्या पाया पडण्यासाठी पुढे येतो आणि म्हणतो, गुरुजी, पाया पडतो. गुरुजी म्हणतात, एकट्याने नाही, बाळाच्या आईला देखील घेऊन जा बरोबर. पार्थ म्हणतो, आलोच, असं म्हणून तो तिथून जातो. आता जीवा आणि नंदिनी पुढे येतात आणि गुरुजींच्या पाया पडतात. गुरुजी म्हणतात, आयुष्यमान भव. गुरुजी नंदिनीला म्हणतात, नंदिनी, सुरेख गायलीस तू. जीवा इकडे तिकडे पाहतो आणि गुरुजींना म्हणतो, गुरुजी, आमच्या आयुष्यामध्ये पाळणा हलेल ना. तेवढ्यात पार्थ काव्याला घेऊन येतो आणि गुरुजींना म्हणतो, आल्यात काव्या. आता हे दोघेजण गुरुजींच्या पाया पडतात. गुरुजी म्हणतात, आयुष्यमान भाव. मानिनी काकू जीवा आणि पार्थला आवाज देतात. हे दोघेजण मानिनी काकूंकडे जातात. गुरुजी आता नंदिनी आणि काव्याला म्हणतात, आजपर्यंत बऱ्याच गोष्टी वाटून घेतल्यात, यापुढेही वाटून घ्याय ना. काव्या म्हणते, घेऊ की, पण काय वाटून घ्यायचं. गुरुजी म्हणतात, उन्हाळे पावसाळे, सुखदुःख, एकमेकींच्या डोळ्यातले अश्रू आणि एकमेकींच्या चेहऱ्यावरचे हास्य. गुरुजींचं बोलणं ऐकून नंदिनी काव्या एकमेकींच्या हातामध्ये हात देतात. नंदिनी म्हणते, नक्की वाटून घेऊ, सख्या बहिणी, पक्क्या मैत्रिणी आहोत आम्ही. गुरुजी खुश होतात आणि म्हणतात, काव्या, तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणलीय. गुरुजी त्यांच्या बॅगेतून एक पुस्तक काढून देतात. ते पॅक बंद असतं. गुरुजी आता तिथून जातात. काव्या नर्वसच असते. नंदिनी काव्याला म्हणते, आता बरं वाटतंय ना. काव्या म्हणते, हो. नंदिनी म्हणते, मघाशी खूप मिस केलं ग तुला पाळणा गाताना. काव्या आता त्या पाळण्याकडे पाहते. काव्या म्हणते, रामाचा पाळणा छान लक्षात राहिलाय की तुमच्या. पार्थ म्हणतो, का राहिलाय माहितीये का, कारण आपल्या खऱ्या आयुष्यात खरा पाळणा हलणार आहे. नंदिनीने पाळणा खूपच छान गायला. खरं तर मला जीवाबद्दल, विशेषतः नंदिनीबद्दल वाईट वाटतंय. त्यांच्या चेहऱ्यावर आई होण्याची आस दिसत होती. काव्या म्हणते, ती आस माझ्या चेहऱ्यावर नाही दिसत. पार्थ म्हणतो, काव्या, काय चाललंय तुमचं सकाळपासनं, काय म्हणायचंय तुम्हाला. काव्या म्हणते, मला हेच म्हणायचंय देशमुख, की मी आई होण्यासाठी ही योग्य वेळ नाहीये. पार्थ म्हणतो, योग्य वेळ, काय बोलता तुम्ही हे. काव्या म्हणते, पार्थ, हे बघा, मला ही बाळं आवडतात, पण मला आई होण्यासाठी ही योग्य वेळ नाहीये. खरंच मला असंच वाटतंय. पार्थ म्हणतो, ही योग्य वेळ नाहीये तर मग योग्य वेळ कधी आहे. तुम्ही आता IAS नाही आहात तरी तुम्ही म्हणता ही योग्य वेळ नाहीये. काव्या, तुम्ही उद्या IAS झालात की तुमचं ट्रेनिंग सुरू होणार. 1 वर्ष. त्यानंतर तुमचं पोस्टिंग होणार. दर 3-4 वर्ष तुमचं पोस्टिंग इकडे तिकडे होत राहणार. तेव्हा तर तुम्ही म्हणणार, ही तर अजिबातच योग्य वेळ नाही. मग बाळ कधी होऊ द्यायचं, म्हातारपणी. काव्या म्हणते, तसं नाही म्हणते मी. बाळ घेऊन कसा अभ्यास करणारे मी, कसं मॅनेज करणारे मी हे सगळं. पार्थ म्हणतो, अभ्यास नंतर करा. काव्या म्हणते, बरं, सोपं वाटतंय का तुम्हाला. पार्थ, हो, एकदा बाळ झालं की बाळाचे वाढीचे दिवस, बाळ वेळी अवेळी झोपतं, बाळ वेळी अवेळी उठतं, त्याला खायला प्यायला घालायचं, त्याला औषधं द्यायची, त्याची काळजी घ्यायची, जबाबदारी असते हो ही सगळी. बाळ आहे हो ते बाळ. झाल्यावर बाळाला आईची माया हवी असते, बाळाला आईचा वेळ हवा असतो. कसं करणारे मी हे सगळं, कशी सांभाळणारे मी ही जबाबदारी. पार्थ म्हणतो, काव्या, IAS झाल्यानंतर तुम्ही अख्ख्या देशाची जबाबदारी सांभाळणार आहात ना, पण एका बाळाची जबाबदारी घ्यायला का भीती वाटते तुम्हाला. काव्या म्हणते, पार्थ, मला कळतच नाही तुम्ही असे का वागताय. आत्तापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करत आलात ना मला, पण आता असे वेगळे का वागताय तुम्ही. पार्थ म्हणतो, वेगळा नाही, मी तोच पार्थ आहे अजून, पण तुम्ही आधीच्या काव्या राहिलेल्या नाही, असं वाटू राहिलंय मला. तुम्हाला आई होण्याबद्दल शंका असेल तर. काव्या आता पार्थकडे येते आणि म्हणते, तर काय. पार्थ म्हणतो, काही नाही, खूप उशीर झालाय, झोपताना वाद नको, बाळावर परिणाम होईल. आता झोपूया, सकाळी उठल्यावर बोलूयात. काव्या म्हणते, नाही, झोपणार नाहीये मी, अभ्यास करायचाय मला, तुम्ही झोपा. पार्थ म्हणतो, काव्या. पार्थ आता काव्याच्या हातातलं गर्भसंस्काराचं पुस्तक घेतो आणि तिच्या हातामध्ये तिचं पुस्तक देतो. काव्या आता तिच्या रूमच्या बाहेर जाते. पार्थ मागून दरवाजा लावून घेतो. काव्या आता तिथून स्टडी रूमकडे जाते अभ्यास करण्यासाठी. तिच्या मागून रम्या तिथे येते. रम्याने चोरून यांचं बोलणं ऐकलेलं असतं. रम्या खूप खुश झालेली असते. आता इकडे रात्रीच्या वेळी वसू आत्या रम्याला म्हणतात, काय म्हणालीस तू रम्या, काव्याला बाळ नकोय.
रम्या वसुआत्यांना थांबवते आणि म्हणते, आणखी जोरात ओरड. देशमुख घराला कळू दे. हळू बोल ना जरा. वसुहत्या म्हणतात, काय करू मी? एकतर तू रम्या मला कधी काही सांगत नाही. नुसतं म्हणत असते, शांत रहा, शांत रहा, शांत रहा. काय करायचं? रम्या म्हणते, ओके, सांगते मी आत्ता. रम्या सांगते, मी घरी यायला निघाले आणि तू मला ही प्रेग्नन्सीची बातमी सांगितलीस. तेव्हा ना माझ्या अंगातलं बळच निघून गेल्यासारखं झालं. वाटलं झालं आता संपलं सगळं. पण तसं नाहीये. वसुहत्या म्हणतात, म्हणजे? रम्या म्हणते, म्हणजे गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी. नियती पदोपदी ट्विस्ट आणतीये. काय आहे ना, पार्थला बाळ हवंय, पण काव्याला ठरवताच येत नाहीये की काय करायचे. आणि याच्यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झालेत. वसुहत्या म्हणतात, हो. रम्या म्हणते, हो, तुला आठवते का आई? मी पार्थ आणि काव्याची गुणमिलन पत्रिका बनवली होती. वसुहत्यांना भूतकाळ आठवतो. वसुहत्या म्हणतात, हो, मला आठवतंय. अगे रम्या, आता काय करणार आहेस तू? रम्या म्हणते, फार काही नाही ग. काव्या मला तिची मैत्रीण मानते ना. वसुहत्या म्हणतात, हो. रम्या म्हणते, मग मी माझी मैत्री भावणार. वसुहत्या म्हणतात, म्हणजे? म्हणजे मी तिला पटवून देणार. बाळ आल्यानंतर तिचं आयुष्य कसं बदलून जाईल. IASचं पुस्तक जाऊन तिच्या हातामध्ये बाळ येईल आणि ती तिच्या ध्येयापासून दूर जाईल. मी तिला त्या टोकापर्यंत घेऊन जाईल आई, ज्यामुळे ती स्वतःच तिच्या बाळाचं. वसुहत्या घावळून म्हणतात, बाळाचं काय? रम्या आता वसुहत्याचं गालगुच्छ धरते आणि म्हणते, गुड नाईट आई, आणि तिच्या रूमच्या बाहेर जाते. आता इकडे नंदिनी देवाचा दिवा लावते आणि देवापुढे हात जोडते. जीवाई तिच्या शेजारी उभार असतो. जीवा नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनीची देवपूजा झाल्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते, असं काय पाहताय? माझ्याकडे नाही, देवाकडे बघा. जीवा म्हणतो, त्याचा अंश ज्याच्यात आहे त्याच्याकडेच बघतोय. नंदिनी म्हणते, काय तुम्ही? जीवा म्हणतो, स्वतःचं आभाळा एवढं दुःख पचवून किती शांतपणे पाळणा गात होतीस. खरंच छान गायलीस. असं वाटलं की आपलं बाळ तुझ्या मांडीवर आहे. चाळा करत, हुंकार देत, तुझ्याकडे बघत काहीतरी बोबडे बोल बोलतंय. आणि तू त्याला झोपवतेस. कुठून येते ग? कुठून येते ग तुम्हा बायकांमध्ये एवढी ताकद? नंदिनी म्हणते, ताकद? कसली ताकद? सकाळी मोठ्या कॉन्फिडन्सनी मी आईंना सांगितलं, करूयात ना आपण रामनवमी. तेव्हा मला कुठे माहीत होतं, प्रभू श्रीराम माझी अशी परीक्षा घेणार आहे. जीवा म्हणतो, आई, परीक्षा जिथे त्यांना आणि सीतामाईलाच चुकली नाही, तिथे आपण कोण आहोत? कळलं का तुला? आपलं ठरलंय. काहीही झालं, अगदी काहीही झालं, अजिबात खचायचं नाही, ओके? आपण आपल्या बाळाला दुसऱ्या जगातनं या जगामध्ये आणणार आहोत, ओके? आणि तू तर नंदिनी आहेस, कारण तू बोलून नाही, तू करून दाखवतेस. यापुढे प्रत्येक क्षण आपण फक्त आपल्या बाळासाठी प्रयत्न करायचेत. आता नंदिनी जीवाच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते, हो, आणि आजची अपॉइंटमेंट मी उद्यावर ढकलेल. जीवा म्हणतो, उद्या डॉक्टरांकडे मी येणार आहे तुझ्यासोबत. नंदिनी म्हणते, ठीक आहे. आता हे दोघेही देवाच्या पाया पडतात. आजचा हा एपिसोड इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.